जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. आमचा परतीचा प्रवास आता आम्ही निघालो जम्मूकडे. चालत असताना राष्ट्रीय राजमार्ग, काश्मीरी आवाम, काश्मीरी लोकांची हे घरं, रामबन बनियालचा हा एरिया, हिलटॉप एरिया, सर्वात जास्त बर्फ इथे पडतो. बर्फाची नोंद केली जाते. या राष्ट्रीय राजमार्गावरून आम्ही आता निघतोय. आता वाजलेत 2:30. बनिहाल, रामबन, श्रीनगर ह्या एरियातनं आता आम्ही जम्मूकडे रवाना होतोय, मार्गस्थ होतोय. निश्चित रूपी आमचा प्रवास परतीचा आहे. सर्व यात्रा मंगलमय झाली आणि उद्या आम्ही झेलम एक्सप्रेसने सायंकाळी 10:30 वाजता चाळीसगावसाठी रवाना होऊ. सर्व गोविंदांना, सागरांना, आमचे शर्माजी, सर्व अगदी सुखरूप सर्वांच्या साक्षीने एक हा ऐतिहासिक क्षण मानला जाईल की आम्ही संपूर्ण काश्मीरचं टूर हे 72 घंट्यात पूर्ण करण्याची कोशिश करतोय. नंतर मग बघा कसं काय. मोसम अगदी साफ आहे. आजची तारीख 8 जून आहे. 2026चं वर्ष आहे आणि अगदी रोड अगदी आनंद रोड बघा किती सुंदर असे बनलेले आहेत. आणि काश्मीरमध्ये आता शांती आहे, सभ्यता आहे. उग्रवाद जवळपास खतम झालेला आहे. निश्चित रूपी या गोष्टींचा आपल्याला खूप गांभीर्याने घ्यावं लागेल. कधीतरी एक दिवस होता की काश्मीरी आवाम कधी शांत नव्हती. रोज आल्या दिवशी उग्रवादी अटॅक, बमब्लास्ट, ग्रेनेड फायरिंग चालू असायचं. पण आता अगदी सुरळीतपणे, अगदी व्यवस्थितपणे काश्मीरची आवाम आणि जनता आपल्या ह्या काश्मीर खोऱ्यात सुखरूप आहे. मी प्रभूचरणी हीच प्रार्थना करेल की असाच त्यांचा पुढे देखील जीवनाचा प्रवास चालू राहो. काश्मीर व्हॅली म्हटल्यानंतर अगदी जन्नतचा नजारा आणि थोड्याच दिवसात बाबा बर्फानी अमरनाथ यांची यात्रा सुरू होते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.